नमस्कार मित्रांनो, जय शिवराय आणि पुणे टू हैदराबादच्या पार्ट 2 मध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। तर आतापर्यंत तुम्ही पाहिलं असेल, म्हणजे आपण पुण्यावरून निघालो होतो हैदराबादला जात असताना बॉर्डर पर्यंत आलो होतो। बॉर्डरवरती आंघोळ करण्यापर्यंत तुमचा आपला पहिला पार्ट संपला होता आणि आता इथून पुढे म्हणजे जेवण वगैरे केलंय आणि आता इथून पुढचा प्रवास आपल्याला कंटिन्यू करायचा आहे। पार्ट 1 तुम्ही पाहिला असेल, भरपूर मोठं झालेलं आहे आणि भरपूर साऱ्या गोष्टी दाखवल्यात। तसेच आता पार्ट 2 सुरू केलाय, तर हा पण खूप इंटरेस्टेड ब्लॉग होईल। शेवटपर्यंत नक्की बघा आणि मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत असतील तर जास्तीत जास्त शेअर करा। तर चला मित्रांनो, आजचा ब्लॉग सुरू झालेली आहे आणि गाडीला स्टार्ट केलंय। चला निघूया रिटर्न। साईडलाच हायवे दिसत असेल आणि समोर हौद, तिथं आपण आंघोळ केली होती। तर चला पुणे टू हैदराबाद पार्ट 2 चा नवीन प्रवास सुरू करूया। आता आपल्याला पुढे गेल्यानंतर आरटीओ चेकपोस्ट लागेल। टीपी आपण ऑलरेडी ऑनलाईन काढलेलाच आहे, त्यामुळे जास्त वेळ काही जाणार नाही। बघूया किती वाजेपर्यंत पोहोचतोय, कारण आता वाजले आहेत 12:30। जेवण वगैरे उरकलंय, त्यामुळे आता नॉनस्टॉपच जाऊया। आणि आपल्याला तेलंगणाचा पण अजून टीपी काढायचा आहे, तर तो बॉर्डरवरतीच काढला जातो, ते पण दाखवून देतो कसा काढतात ते। चाललेली आहे सेल टॅक्सची गाडी। ही गाडी आपल्याला पुढे जाऊन थांबवते आणि आपले EV बिल वगैरे चेक करत असते, डॉक्युमेंट्स या गाड्या चेक करतात। गव्हर्नमेंटची गाडी आहे। आपल्या मागं बराच टाइम थांबले होते आणि आता पुढे गेलेली आहे। काय ते पुढे जाऊन थांबवतील पेपर वगैरे चेक करायला असं वाटतंय। चेकपोस्ट, तर आपला टीपी ऑनलाईन आहे। शिट्टी मारली तर थांबायला लागल, नाही तर सरळ जाऊया। तर निघून आलोय, ऑनलाईन टीपी असल्यामुळे थांबलो नाहीये आणि युनिफॉर्म पण आहे। थांबला असतो, पेपर दाखवायला गेला असता तर परत काही ना काही कारण काढून पावती बनवून टाकलेली असते, त्यामुळे निघालोय सरळ। तर मित्रांनो, हुमनाबाद मध्ये पोहोचलोय आणि मग अशी जी सेल टॅक्सची गाडी होती ती परत जाऊन युटर्न आली, म्हणजे मोठ्या गाडीवाल्याच्या तो मागं लागलेला दिसतोय, त्यामुळे युटर्न मारला असेल। आणि ह्या गाड्या फिरत राहतात मित्रांनो, लक्षात येत नाही जर तुमच्याकडे डॉक्युमेंट्स प्रॉपर नसतील। म्हणजे EV बिल शक्यतो चेक केलं जातं, EV बिल आणि बिलिंग अमाऊंट मॅच केली जाते। तर चला, आपल्याला तर नाही अडवलं आज, त्यामुळे जास्त काही प्रॉब्लेम नाही आहे। बट लक्षात ठेवा, अदर स्टेटला जर जात असाल तर डॉक्युमेंट्स क्लिअर घेऊन जातात, जेणेकरून गाडी अडवली जाणार नाही GST साठी किंवा सेल टॅक्ससाठी। मंगमी टोल पास 5,000 पास लगेच। तर प्रत्येक टोलला आता तुम्ही एक नोटीस केला असेल, जे जे बूथ चालू आहे त्याच्या पुढे एक माणूस युनिफॉर्म घालून म्हणजे गाडीला गायडन्स करतोय, कोणत्या लाईनने जायचंय, कोणत्या लाईनने यायचंय। आपण बघू शकताय रस्त्याचं काम चाललंय, तर कसं बॅरिगेटिंग रस्त्याचं काम, रस्त्याचंही काम चालू आहे। पण काय बघा, म्हणजे डायरेक्ट गाडीवाला जायला नको, रस्त्यातच काम चालू आहे हेच दाखवायचं होतं ॲक्च्युली। रिफ्लेक्टर चालू आहे, एक माणूस उभा आहे, एक साइन बोर्ड आहे,
आणि इकडून सुद्धा रस्सी मारलेली आहे, मध्ये डिवायडेशन लावलेले आहेत. हेच दाखवून द्यायचं होतं. का तो माणूस उन्हात थांबला असेल किंवा त्याला थांबवला असेल? थोडा प्रामाणिकपणा आहे म्हणूनच ना. सरकार काम पब्लिकसाठी करतंय हे दिसतं नाही याच्यातून. काम करताना तरी व्यवस्थित करा, जेणेकरून भविष्यात त्याचं नाव निघालं पाहिजे. माझे जेवढे पण कर्नाटकचे ब्लॉग झाले असतील, म्हणजे जेवढ्या वेळ मी आले असेल त्यावेळेस खरंच मी कर्नाटक सरकारचे थँक्स म्हणजे आभार मानतो की ते करतायत, लोकांसाठी पब्लिकसाठी करतायत. आणि फक्त 50 ते 60 किलोमीटरचाच हा रोड आहे. म्हणजे पुढे तेलंगणा सुरू होतोय आणि मागं महाराष्ट्र आहे. मध्ये कर्नाटकला फक्त 50 ते 60 किलोमीटरचाच रोड आहे. तर असंही लक्ष दिलं नसतं. पण चेकपोस्टवरती फिरणाऱ्या गाड्या, सेल टॅक्सच्या किंवा रस्ते, या गोष्टीचा विचार करण्यासारखे असतात. त्याचबरोबर आहे बघा, साईडला जे ठेवलंय त्यांचं त्याला सुद्धा प्रोटेक्शन म्हणून कव्हर करून ठेवलंय. तिथे डिवायडेशनचं काम संपलंय तरी बॅरिगेटिंग प्रॉपर आहे. लाईट आहे, स्टॉप सिग्नल आहे, गो स्लो आहे, रोड क्लोजर आहे. म्हणजे ऍक्सिडेंट पूर्णतः थांबू शकतो या गोष्टींमुळे. तर मित्रांनो, समोर बोर्ड दिसत असेल, वेलकम टू तेलंगणा. म्हणजे हा जो रिव्हर ब्रिज गेला तर इथून तेलंगणाची बॉर्डर सुरू होते आणि थोडंच पुढे गेल्यानंतर चेकपोस्ट आहे, तिथं टिपे काढावा लागतो. इकडं टिपीची पद्धत वेगळी आहे. कधी कधी 100 रुपये घेऊन सुद्धा डायरेक्ट सोडून देतात. कधी कधी टिपे फाडायलाच लागतो. चला गाडी लावूया, जाऊन येऊया. तर समोर दिसत असेल तेलंगणा चेकपोस्ट. 300 रुपये घेतले जातात. 150ला 150 फाळका गव्हर्नमेंटचा की अधिकाऱ्यांचा. आता गडकरी साहेबांनी लक्ष घालावं या गोष्टींमध्ये, काय ते काही घालत नाही. ड्रायव्हर लोकांनी कवर त्यांची स्टिंग ऑपरेशन करावे. त्याला बोलूया थांबा गाडी. 160. तर मित्रांनो, कर्नाटकचा टीपी पाहिला असेल. 100 दाखवतो, परत दाखवतो. ऑनलाईन काढला 111 रुपये. त्याचे 111च लागले कारण तो ऑनलाईन असल्यामुळे. आणि तेलंगणाचा टीपी 160 रुपये स्टॅम्प मारून, पण घेतले किती 300 रुपये. म्हणजे वरती 140 रुपये कोणाचे, हा प्रश्न कोण विचारणार आणि याचं उत्तर कोण देणार? नसेल कोणाकडेच. चला उत्तर तर शोधतच राहू, पण आपला प्रवास पण कंप्लीट करूया. तर वेलकम टू तेलंगणा. तर चला 1.5-2 तासाचं रनिंग, 2 तासाचं रनिंग राहिले अजून. जाऊया आता पटापट, नॉन स्टॉप जाऊया, गाडी खाली करूया, मग बघूया पुढं काय होतंय ते. तर मित्रांनो, सरकार बदलले, रस्ते बदलले. आता आपण परत आलो तेलंगणामध्ये. तेलंगणाचे रस्ते परत असे कंगोरी झालेले बघू शकता. म्हणजे गाडी अशी नाचत चालते इकडून तिकडं, तिकडून तिकडं. काय तर रस्त्याचे लेन दबलेले आहेत. म्हणजे कर्नाटकचा 60 किलोमीटर पाहिलं असेल, पण पुढे लेन दबलेली नाही सापडली. महाराष्ट्र सरकारची तीच बोंब आणि कर्नाटक सरकारची तेलंगणा सरकारची पण तीच बोंब. ते बघा, ट्रकवाला लेन सोडून बाजूला पळाला होता. म्हणजे ऍक्सिडेंट व्हायचे कारण काय आहेत? ते लेन मध्ये गाडी व्हायबल झाली, दुसऱ्या गाडीत धडकले म्हणजे ऍक्सिडेंट होऊ शकतो.
लेन टू लेन चालताच येत नाही गाडीला. एक तर असं तुम्ही सेंट्रल चालू शकता, नाहीतर वर खाली चालू शकता. एक चाक खड्ड्यात घालायचं. हे आता दिसत नसेल बट आहे हे प्रॉब्लेम रस्त्याला आहे. लेवलिंग नाही आहे. जिथं भ्रष्टाचार जास्त तिथं निकृष्ट दर्जाचं काम तर भेटणारच. तर मित्रांनो, हा आपला तेलंगणातील पहिला टोल. आपला प्रवासाचा तेलंगणाचा पहिला टोल. आणि आता थोडक्यात सांगतो इथली गंमत. तर फास्टॅग जर रेट नाही झाला तर गाडी मागच घेतली जाते. आणि त्याचबरोबर प्रत्येक टोल बूथला एक गार्ड ठेवलेला आहे विथ ड्रेस आणि प्रॉपर सांगायला. आणि प्लस ते लाईनिंग गॅप, म्हणजे ते गाडीच्या मागे जेवढी गॅप ठेवायला पाहिजे तेवढी गॅप पण मेंटेन केली जाते. आपल्या टोल नाक्यावरती हे सध्या दिसत नाही, म्हणजे कधी दिसलंच नाही. एक्सप्रेस हायवेचा सुद्धा नाही. तर काय बोलायचं या गोष्टींचं, म्हणजे आपल्या सरकारला या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी जर रस्ते सेफ्टीच्या, रोड सेफ्टीच्या, तर याचा विचार करणं गरजेचं आहे. आता पाहिलं असेल तुम्ही, म्हणजे ट्रक सुद्धा मागायला आपण 1 लेन 2 लेन, दुसरी गाडी सुद्धा मागायल्यानंतर आपण तिथं गाडी एंटर केली आणि आपला रेट झाला, कारण आपल्या फास्टॅग मध्ये बॅलन्स आहे म्हणून. तर थोडी काळजी घेणं या गोष्टींची सुद्धा गरजेचं आहे सरकारला, किंवा ते टोल बूथ ज्यांना चालवाय दिले त्यांना. हैदराबाद 81, पट्टणचेरू 50-40, संगारेड्डी 17 किलोमीटर. आणि राईट साईडला दिसत असेल ही सदाशिवपेठ. वेलकम टू हैदराबाद. तर फायनली मित्रांनो आपण पोहोचलोय हैदराबादमध्ये. आणि 1 किलोमीटर वरतीच आपल्याला लागतं हैदराबादचा रिंग रोड. आणि आपल्याला तिथूनच लेफ्ट घ्यायचं आहे. तर चला, समोरच दिसतोय रिंग रोड आणि त्याच्या अलीकडूनच आपल्याला लेफ्ट घ्यायचा आहे. जो रोड घेऊन जाईल आपल्याला डायरेक्ट आपल्या लोकेशनवरती, ते आहे फक्त 12 किलोमीटर. रिंग रोडला समोरच दिसतोय हैदराबादचा रिंग रोड. आणि आपल्याला घ्यायचा इथून लेफ्ट. आपलं लोकेशन आहे फक्त 12 किलोमीटर. तर मित्रांनो, आपला पुणे टू हैदराबादचा प्रवास आज कंप्लीट होतोय. यायचा आणि जायचा प्रवास आपला असेल तो उद्या असेल. तर बघूया इकडून काय बुकिंग वगैरे भेटतंय का, कारण 600 किलोमीटर जायचं आहे तर काहीतरी बुकिंग शोधावेच लागणार आहे. त्यामुळे तिथे पण थोडाफार टाईम जाईल आपला. मग रात्री वाटलं तर हैदराबादलाच मुक्काम करूया आणि मग पुढचा प्रवास परतीचा सुरू करूया. तर 2 दिवसामध्ये भरपूर अशी गाडी चालवली आहे. म्हणजे 600, 600, 1200, 1300 किलोमीटरचं रनिंग 2 दिवसामध्ये कंप्लीट केलं आहे आपण. 48 तासात कालचे 4 तास आणि आजचे 2 तास असे फक्त 6 तास झोप झालेली आहे. तर आजची झोप गरजेची आहे शरीराला पण, म्हणून आज आराम करायचा पूर्ण. बघूया बाकी काही व्यवस्था असेल तर ठीक आहे, नाहीतर ट्रान्सपोर्टरकडे जाऊनच आराम करू. तर चला पोहोचूया लवकर. पहिला कंपनीत जाऊया, गाडी खाली करूया आणि जे काय असेल ते तुम्हाला अपडेट देतोच. तर मित्रांनो, वरतून जो रोड चालू आहे तो आहे रिंग रोड आणि आपण जो चाललोय तो सर्व्हिस रोड आहे. तर मी रिंग रोडने सुद्धा गेलेलो आहे बऱ्याच वेळा.
कारण भरपूर आपल्या हैदराबादच्या ट्रिप झाल्यात. पण हैदराबादचा रिंग रोड खूप छान आहे. सांगण्याचं कारण हे की ज्यांनी रिंग रोडने हा प्रवास केला असेल त्यांच्या लक्षात आलंच असेल की मस्त 3 लेनचा रोड आहे. एंट्रीला आणि एक्झिटलाच फक्त टोल आहे. बाकी तुमचा प्रवास म्हणजे किलोमीटरनुसारच, तुम्ही किती किलोमीटर रन करताय त्यानुसारच तुमचा टोल कट होतो. आणि रस्त्याची क्वालिटी वगैरे एकदम मस्त आहे. तर चला, कोणी ह्या रोडने रिंग रोडने प्रवास केला असेल तर कमेंट करून नक्की सांगा कसा वाटतो हैदराबादचा रोड. मधली कंपनी आहे. गेटवरती जाऊया. सगळं शक्तीतच आहे. म्हणजे हे पण आहे, तिकडे समोर जे पाण्याच्या टँकी दिसते ते पण आहे. स्टेशनवरती आपण पोहोचलोय. चला आता कंपनीच्या आतमध्ये काही शूटिंग करणार नाही, बाकी गोष्टी बघूयात. आता पोहोचलोय गेटवरती. तर मित्रांनो, हायड्रा आलेलं आहे. अशा प्रकारे गाडी खाली करायचं काम चालू आहे. तर गाडी खाली करून झाल्यावरती भेटूया. तर मित्रांनो, गाडी झालेली आहे खाली आणि आता आपण कंपनीला बाय बाय करून बाहेर निघतोय. आता आपण हायवेला येऊन थांबलोय. शेजारीच हायवे, जो रिंग रोड हैदराबादचा. आणि आपण आता इथं थांबलोय कारण बाकी सगळ्या गोष्टी झाल्यात. म्हणजे ही ट्रिप कंप्लीट झालेली आहे आणि हा ब्लॉग पण कंप्लीट होतोय कारण हा पण ब्लॉग खूप छान बनलाय. पहिल्या ब्लॉगला खूप सारा सपोर्ट भेटला, यालाही असाच सपोर्ट द्या. आणि इथून हैदराबादमधून आपल्याला कुठलं बुकिंग लागतंय, काय लागतंय, तर ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला. मित्रांनो, आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करतोय. पहिल्या ब्लॉगला खूप छान असा प्रतिसाद भेटला, याला पण असाच प्रतिसाद द्या. मित्रांनो, आपले व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक करत चला आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आणखी एक गोष्ट, भरपूर साऱ्या गोष्टी यात हैदराबादच्या ट्रिपमध्ये मी शेअर केल्यात, म्हणजे सांगितल्यात. तर ते जास्तीत जास्त आपल्या ड्रायव्हर बांधवांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत चला, म्हणजे व्हिडिओ शेअर करत चला. तर चला, भेटूया हैदराबाद सिरीजच्या 3ऱ्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि सर्वांना गुड नाईट. जय शिवराय.